सरकारी काम आणि महिनाभर थांब याची प्रचिती सर्वसामान्य जनतेला नेहमीच येत असते। त्या 2 दिवसापासून बंद असलेला विद्युत पुरवठा तातडीने कोण दुरुस्त करणार, तेही भर पावसात। आणि विद्युत खांबही पाण्याच्या वेढ्यात असताना गावकऱ्यांनी वीज परत येण्याची अपेक्षाच सोडली। मात्र देव माणसासारखे धावून आले महावितरण कर्मचारी। ही घटना आहे गोंदिया जिल्ह्यातील। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला। त्यात किशोरी परिसरात असलेल्या 25 गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। मात्र काहीही झालं तरी लाईट आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतला। कर्मचाऱ्यांनी मोठं धाडस करून चक्क एकमेकांच्या सहाय्याने आणि दोरीच्या मदतीने तुडुंब भरून वाहत असलेल्या 2 नाल्यातून कशीबशी वाट काढत विद्युत विभागाच्या डीपी पर्यंत पोहोचले। त्यानंतर पाण्यात 3 तास उभे राहून त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केल्याने तब्बल 36 तासापासून अंधारात असलेल्या 25 गावातील नागरिकांसह सर्वांनीच समाधानाचा श्वास घेतला। या महावितरण कर्मचाऱ्यांचं सर्व स्तरावरून मोठं कौतुक होताना दिसून येतंय। त्यांनी केलेल्या धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय। किशोरी परिसरामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे परिसरातील नदी व नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। अशातच 33 केव्ही किशोरी वीज केंद्रामधून 11 केव्ही राजौली फीडरमध्ये 11 केव्ही राजौली फीडरचा वीज पुरवठा खंडित झाला व परिसरातील 25 गावे ही अंधारात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सहाय्यक अभियंता किशोरी वीज वितरण केंद्र व माझे 8 कर्मचारी आम्ही फॉल्ट शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने निघालो। परंतु वाटेतच एक नाला हा 5 ते 6 फूट तुडुंब भरून वाहत होता। आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला। परंतु ज्या ठिकाणी बिघाड निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसऱ्या नाल्यावरून सुद्धा 5 ते 6 फूट पाणी नाला भरून वाहत होता। तिथे ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते। त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे 7-8 जण हे दोरीच्या सहाय्याने एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व एका ठिकाणी नाल्याच्या काठावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते। आम्ही ते झाड कुऱ्हाडीच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले। परंतु लगेच दुसऱ्या डीपीवर सुद्धा एक बिघाड निर्माण झाला होता। त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपीवर चढून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरळीत केला। त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले। धन्यवाद।